अर्चनाताई काळे व उमेश भाऊ काळे यांच्या हस्ते या ठिकाणी पोलीस निरीक्षक साहेब कुलकर्णी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यावरती या सर आम्ही आपल्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहोत आणि या कार्यक्रमाचा टेम्पो PI लकडे साहेब आणि शिंगाडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना टाळीच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. बदलून आल्यानंतर पहिलाच मला 307चा गुन्हा भेटला होता आणि हॉस्पिटलमध्ये जखमीचं स्टेटमेंट घेताना उमेश भाऊंची माझी ओळख झालेली होती आणि त्या दिवसापासून आज देखील उमेश भाऊ फक्त गोरगरिबांसाठीच कधीही पोलीस स्टेशनला येतात आणि कॉल करतात, असं हे व्यक्तिमत्व उमेश भाऊ काळेंचं आहे. उमेश भाऊ काळे यांनी महाराष्ट्र पोलीस टाइम्स, आता याच्या अगोदर तर आम्ही ज्यावेळेस स्वतः मी म्हटलं हे महाराष्ट्र पोलीस टाइम्सचं पोलिसांचं चॅनल आहे का, हा पहिला मला पडलेला प्रश्न आणि नंतर समजलं की हे उमेश भाऊंचं खाजगी चॅनल आहे. आणि मी याच्या अगोदर पुण्याला गेल्यानंतर ते स्टिकर दिसलं मला की महाराष्ट्र पोलीस टाइम्स आणि ते त्याचा लोगो पण पोलिसांसारखाच आहे. मग मी त्याला विचारलं, अरे हे तुला लावायला कोण परमिशन दिली? नाही म्हटलं, मी उपसंपादक आहे म्हटलं, पुण्यामध्ये मला सांगतो उपसंपादक आहे. अरे म्हटलं कोण आहे संपादक तुझा? तर मला म्हणजे उमेश भाऊ काळे सोलापूरचे असतात म्हटले, त्याने आमचे संपादक आहेत. मी त्याला कुठं सांगतोय की ते माझे मित्र आहेत म्हणून. तर उमेश भाऊ काळेंचं जे परिचय आहे ते मला वाटतं की आता मागच्या 5व्या वर्धापनदी आणि भगवा प्राण साप्ताहिक भगवा प्राणच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उमेशजी काळे आणि त्यांची सर्व टीम आणि भगवा प्राण परिवार, महाराष्ट्र टाइम्स परिवार सर्वांचं मी स्वागत करतो. आमचे सहकारी राऊत साहेब आणि लकडे साहेब यांनी पोलिसांच्याबद्दल बरंच बोललेलं आहे. मी सर्व या परिवाराला महाराष्ट्र पोलीस टाइम परिवार आणि भगवा प्राण परिवार यांना भावी आयुष्यासाठी, भावी कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ह्या दोन्ही महाराष्ट्र पोलीस टाइमचा आणि भगवा प्राणची दैनंदिन प्रगती हो असे मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द तालुक्याचे श्री इंग्रज साहेब, गोडके साहेब, मित्रांनो, वृत्तपत्र हे लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. निकोप समाजासाठी, समाजाच्या कायदा सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी का तर सर्व कहाण्या वाचायला आपला तिथपर्यंतचा प्रवास हा व्यवस्थित जात होता. इतर पेपरमध्ये इतर बातम्या वाचण्यापेक्षा पोलीस टाइम्स मधील ज्या आपल्या घडलेल्या काय कहाण्या आहेत त्या वाचण्यामध्ये खूप इंटरेस्ट वाटला. त्यावेळेला निश्चित पोलीस खात्यात नव्हतो, पण कदाचित त्या वाचण्यामुळेच पोलीस खात्यात आलो काय कुणास ठाऊक असं मला वाटतंय. असंच झालं मला वाटतं. ते आत्मचिंतन झालं आणि तिकडे जाण्याची ओढ वाढली आणि निश्चित कदाचित तेच आपल्या विधिलिखित असावं म्हणून भरती झालो. आतापर्यंत सेवा केली. पत्रकाराबरोबर माझे सर्व चांगले संबंध असतात. पत्रकार बंधूंना विनंती आहे की त्यांनी असंच समाजामध्ये समाजाचं भलं कसं होईल आणि शोषण कसं थांबेल यासाठी सर्वांनी काम करावं. पोलीस टाइम्स आणि भगवा टाइम्सला मी शुभेच्छा देतो. त्यांनी यापूर्वी जे काम केलेलं आहे यापुढे त्यांनी असंच उत्तरोत्तर चांगलं काम करावं आणि समाजाला एक वेगळी दिशा द्यावी अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. मला सांगितलं की 2 मिनिटात मनोगत व्यक्त करा, परंतु मान्यवरांना आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बुद्धिजीवी लोकांना एवढं सांगतो की महाराष्ट्र पोलीस टाइम्स आणि भगवा प्रांतचा जो इतिहास आहे किंवा त्यांची जी चळवळ आहे ती 2 मिनिटात सांगण्यासारखी नाही आहे. प्रथमतः आपल्याला महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्राण या
ना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वतीनं व सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी जाणता राजा छत्रपती सोलापूरचे ग्रामदेवत सिद्धरामेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्रांतच्या वर्धापन दिनानिमित्त व उत्कृष्ट अशा पत्रकारितेमध्ये जे आपले समाजासाठी ज्यांनी बहुमूल्य वेळ देऊन योगदान दिलं त्याच्या पुरस्काराच्या वितरणासाठी आणि खास करून जे झाड 2021 मध्ये आई तुळजाभवानीच्या नगरीत ज्याची सुरुवात झाली ते आज 5 वर्षामध्ये एक तुळजापूर तालुका म्हणता एक जिल्हा म्हणता सोलापुरात त्याची लाट आली आणि सोलापुरात म्हणता या महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यामध्ये कमी वेळामध्ये त्याची जी व्याप्ती केली असे या मागचे धूर्त असं यासाठी म्हणावं लागेल. आणि त्यांनी सुद्धा आम्हाला मागे टाकलं. तुम्हाला माहित नाही तुमचे जे संपादक आहेत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये राजसाहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले उमेदची काय होते. साहेब 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची धुरा त्यांनी सांभाळली. तालुका अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष काम करत असता एक वेळ साहेबांची त्यांची आमची भेट झाली. साहेबांनी त्यांना असा एक मंत्र दिला होता. आम्हाला एक कार्यशाळा होती. त्या कार्यशाळेमध्ये त्यांनी सांगितलं होतं राजसाहेबांनी की आपल्याला या महाराष्ट्र निर्माण सेना किंवा आपल्या पक्षासाठी की पक्षाचं जर जनतेपर्यंत रुजवत असेल त्याला जर नावलौकिक करायचं असेल आपल्याला जर कार्यकर्त्याचा नेता व्हायचा असेल तर आपल्याला 3 P कमवावे लागतील. हे पण बाळासाहेब उमेश काळे किती चतुर आहे. त्याने हे पब्लिकचं पी सोडलं पोलीसचं पी सोडलं आणि महाराष्ट्र पोलीस टाइम्स भगवा प्रांत काढून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बहुजनातील सर्वसामान्य कुटुंबातील ज्यांना पत्रकार म्हणजे काय आम्हाला मी सुद्धा कॉलेजमध्ये असताना मला सुद्धा पत्रकाराची खूप इच्छा होती. परंतु माझं दुर्दैव आहे मी आता ह्यांचा नेता असल्यामुळे ह्यांना म्हणू शकत नाही की साहेब मला पण एखादा आयडेंटिटी द्या. पण एक सांगतोय ज्यावेळी मला महाराष्ट्रातून फोन येतात एखादा लातूर मधून फोन आला मध्ये एक माझं प्रकरण होतं मला म्हणले साहेब त्या पोलीस स्टेशनची तुमचा संबंध आहे का रेणापूरचं. आता म्हणलं तिथल्या जिल्हाध्यक्षाला फोन करता आमच्या पण अंतर्गत थोड्या कुरबुडे असतात. आता त्याला फोन करायचं काय करायचं म्हणलं पहिलं नाव साहेब नजर कुणाचं आलं त्याला म्हणलं एक काम कर उमेश काळे महाराष्ट्र पोलिसांचे पत्रकार असं संपादक आहेत त्यांचा नंबर देतो त्यांना फक्त माझं रेफरन्स सांग. लातूर सोड महाराष्ट्रातला कुठला जरी पोलीस स्टेशन असेल तर त्याची माणसं त्याची चॅनल तिथं आहे आणि तुला लगेच मदत करतील. हे कार्य या महाराष्ट्र पोलीस टाइम्सने या भगवा प्रांती केलेलं आहे. आता जर मला व्यासपीठावर बसल्यावर एवढं आश्चर्य वाटलं आमचा जाकीर शेख साहेब 1 वर्षापूर्वीच बरोबर आला होता तेव्हा काय तर एकदम पोपटासारखा मी कोणती म्हणतात ना एकदम शांत होता. आता पाहिला 8-9 महिन्यामध्ये एवढा काय फरक पडला बाबा. महाराष्ट्र पोलीस टाइम्स जॉईन करायला लगे पोपटासारखा टुणू बोलायला लागला आणि मार्गदर्शन करायला लागला. अरे म्हणलं ही काय प्रकार आहे. म्हणजे खरोखरच ही त्यांच्या कष्टाची एक जाण आहे. सन्मान माझी मुलगी आज ती सुद्धा स्वतःला वाहून घेतली. म्हणजे बघा एखाद्या पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात भक्कम असते असं आपण इतिहासात वाचलं होतं. तर त्याचा प्रत्यय आला कारण महाराष्ट्र पोलीस टाइम म्हणता यांनी साप्ताहिक सुद्धा काढलं आणि आज 82 आठवडे झाले पण वर्षाचे 12 आठवडे असतात
त्यांना खूप खूप शुभेच्छा देते, त्यांच्या मिसेसला पण खूप खूप शुभेच्छा देते मी. आणि अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे हा. आणि मला इन्व्हिटेशन दिल्याबाबत त्यांचं मी खूप आभारी आहे. धन्यवाद. वाटतंय कारण तुमचं जे कार्य आहे नुसतंच पत्रकारिता क्षेत्रामध्येच नाही तर एक सामाजिक क्षेत्रामध्ये जेणेकरून समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, त्या उदात हेतून तुम्ही जे काम करतात हे खूप आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. पत्रकार बघताय आपण पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही जी राजकीय क्षेत्रामध्ये काम केला आणि तुम्हाला 2 जिल्ह्यामध्ये जी प्रतिसाद मिळाला प्रचंड, की तुम्ही जी सर्वसामान्य अधिकारापर्यंत जी न्याय अपेक्षित असतो आम्हीही त्या ठिकाणी असतात, परंतु तुमची जी निर्भीडपणाची मांडणी आहे आम्हाला देखील तुमच्या या कार्याला सलाम करावा वाटतंय. कारण तुम्ही बघताय, आम्ही बघताय, या 2 जिल्ह्यामध्ये तुम्ही कार्यरत करत असताना बरेच अधिकाऱ्यावरती तुमची जी छाप आहे, तुमची जी काम करायची पद्धत आहे, नुसतं छाप म्हणून नाही, त्या पीडित वंचित घटकाला न्याय देण्याचं काम तुम्ही प्रामाणिक करतायत म्हणून हे जनसमुदाय तुमच्यासाठी या ठिकाणी येतं. हे आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. स्टेजवरती बसलेल्या मान्यवरांना मला एवढं सांगायचं आहे, नुसतंच यांनी राजकीय प्रवास का सुरू केला, 1-2-3 नागरिकांशी मी जेव्हा चर्चा केली की एक पत्रकार म्हणून त्यांनी मांडणी करत असताना एक सर्वसामान्य नेता म्हणून जेव्हा आपल्या पाठीशी उभा राहील. आता या ठिकाणी मनसेचे आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्यांनीही निवडणूक लढवल्या, परंतु यांनी निवडणूक लढवण्याच्या माध्यमातून त्यांचं एक कारण जेव्हा लक्षात आलं की जनता यांच्या पाठीशी होती की भाऊ नाही तुम्ही आता निवडणूक लढवलीच पाहिजे. आम्ही म्हणलं की आपण पत्रकार आहात, पत्रकार सर्वसामान्यांच्या बाजू मांडत असताना हा राजकीय प्रवास का, तेव्हा लक्षात आलं की तेथील परिसरातले काही त्या लोकांच्या हट्टापोशी त्यांनी निवडणूक लढवली गेली. त्यांचा आग्रह खूप होता की तुम्ही ही निवडणूक लढवलीच पाहिजे, म्हणून त्यांच्या या निवडणूक त्यांनी लढवली. खूप मोठा त्यांचा धाराशिव जिल्ह्यामध्ये, माझा सोलापूरमध्ये का जास्त संपर्क येत नाही, परंतु जेव्हा धाराशिव जिल्हा मी पाहतो गावखेड्यामध्ये त्यांनी पत्रकार निर्माण केले. त्या पत्रकारामध्ये आम्हाला फोन येत नाही, परंतु पहिलं त्यांना प्राधान्य येते, संपादकाला फोन येतो आणि त्या संपादक आम्हाला सांगतात की ते बघा काय, भले आमचे घटक वेगळे आहेत, चॅनल वेगळे आहेत, परंतु त्यांनी जी त्या ठिकाणी एवढं मोठं चांगलं नेटवर्क जमा केलंय ते फक्त या सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास प्राप्त केलेला आहे. त्यामुळे मला सर्वच या ठिकाणी मान्यवर स्टेजवरती. नमस्कार, महाराष्ट्र पोलीस टाइम न्यूजमध्ये आपले स्वागत. सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. निर्भीड पत्रकारितेचा वसा घेतलेल्या महाराष्ट्र पोलीस टाइम आणि साप्ताहिक भगवा प्रांत या वृत्तपत्रांचा 5वा वर्धापन दिन सोहळा सोलापूरमध्ये अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. पाहूया या सोहळ्याचा हा सविस्तर रिपोर्ट. सोलापूरच्या पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लेखणीने विशेष ओळख निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस टाइम व साप्ताहिक भगवा प्रांत या वृत्तपत्रांनी 5 वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. या निमित्ताने सोलापूरमध्ये एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात तालुका पोलीस स्टेशनचे PSI महेश घोडके यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मान्यवरांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. मुख्य संपादक उमेश भाऊ काळे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले, तर उपसंपादिका शालिनीताई माने यांनी वृत्तपत्राच्या 5 वर्षांच्या संघर्षाचा आणि यशाचा आढावा घेतला. जाकीर भाई शेख यांनी आपल्या खास शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्याला प्रशासकीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यामध्ये जेल रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, सोलापूर शहर क्राईमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंगाडे साहेब, PSI महेश घोडके आणि ट्रॅफिक विभागाचे PSI इंगळे यांनी उपस्थिती लावून संपादकीय टीमला शुभेच्छा दिल्या. केवळ प्रशासनच नाही तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. मनसेचे सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांतजी इंगळे, RPIचे युवा नेते उमेश भाऊ उबाळे, OBC महासंघाचे अध्यक्ष भरत मनसावाले, पुण्यातील उद्योजक नितीन चव्हाण यांच्यासह यशपाल वडकर आणि नाना मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे गुणवंत पुरस्कार. पत्रकारिता, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ओंकार काळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या वर्धापन दिन सोहळ्यामुळे सोलापूरच्या पत्रकारिता क्षेत्रात महाराष्ट्र पोलीस टाइमचा दरारा पुन्हा एकदा दिसून आला आहे. सर्व स्तरांतून या वृत्त समूहावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उस्मान शेख,
महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.